100% रिझल्ट येईल. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. हा व्हिडिओ तुम्हाला मोटिवेशन द्यायला नाहीये. तेव्हा कुठे त्यांना हे रिझल्ट मिळतो, इतका मोठा चेंज दिसतो. पण आपल्याला कधी दिसेल? आपल्याला दिसतं हे पूर्ण जॉमेट्रिकली, हे पूर्ण पडल्यावर, हे पूर्ण पडल्यावर. इमॅजिन करा तुमच्याकडे दगड आहे आणि तुम्ही त्या दगडाला एखाद्या मोठ्या हातोड्याने तोडायचा प्रयत्न करताय. तर तुम्ही 99 घाव घातले ना, 99, तर त्या दगडाला काहीच होणार नाही. 100व्याला तो दगड काय होईल? मोकळा होईल, तुटेल. याचा अर्थ 100वा घाव इम्पॉर्टंट नाहीये, ते 99 स्ट्राइक्स इम्पॉर्टंट आहे. आणि याचा अर्थ होतो स्मॉल इज बिग. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विचार करा. सर मला सीओपी मिळेल, व्हीजीटीआय मिळेल, ते बंद करा, ते बंद करा. एकदा एका सायन्स कॉन्फरन्समध्ये एक विषय निघाला की विच डिसीज इज द मोस्ट डेंजरस, कुठला आजार सर्वात घातक आहे? आणि त्याचं एकमताने उत्तर निघालं, कॅन्सर. कॅन्सर का घातक आहे? कॅन्सरमुळे मरतो म्हणून नाही, मरण्यासाठी बाकी पण आजार आहेत. टीबीनी पण मरू शकतो, एड्सनी पण मरू शकतो, खूप सारे आजार आहेत. कॅन्सर असा का आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जो कॅन्सरमध्ये आहे तो म्हणजे कॅन्सर अनडिटेक्टेड जातो. खूप केसेसमध्ये, मेजॉरिटी केसेसमध्ये कॅन्सरचं डिटेक्शन होतच नाही. शरीराच्या आत काय चालू आहे ते कळतच नाही. सडनली काही त्रास व्हायला लागतो, मग आपण डॉक्टरकडे जातो आणि तेव्हा कळतं की कॅन्सर आहे आणि परहॅप्स तो लास्ट स्टेजला असतो. मी अचानक बायोलॉजी का आणतोय इंजिनिअरिंगमध्ये? हे सांगायला की जी गोष्ट अनडिटेक्टेड जाते, छोट्या छोट्या लेवलवर होत असते आणि ती आपल्याला दिसत नाही, ती गोष्ट सगळ्यात घातक पण असू शकते आणि फायदेशीर पण असू शकते. आपण त्याचा कसा वापर करतो त्यावर आहे. MHT CET आज 6 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे. पहिल्या राऊंडला आता CETनी बघा यावर्षी त्यांनी काय केले की पहिल्यांदाच 2 अटेम्प्ट घेतले. आता डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच ते CET कंडक्ट करणार आहे. सो गॅप बिटवीन 2 CETs इज व्हेरी लेस. दिस इज द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री इतका कमी गॅप आहे वेगवेगळ्या बॅचेसमध्ये, 2027 आणि 2026 मध्ये. मग आता सर काय अप्रोच असला पाहिजे आणि कसं प्रिपरेशन केलं पाहिजे, काय आम्ही काळजी घेतली पाहिजे, त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिले स्मॉल इज बिग हे तुम्ही लक्षात ठेवा. स्मॉल इज बिग. जो एक एक दिवस, एक एक मिनिटं, एक एक सेकंद, ते सकाळचं उठणं, लेक्चर असेल, तुम्ही ऑफलाईन करत असाल तर लेक्चरला जाणं, न जाणं, ऑनलाईनचं लेक्चर अटेंड करत असता तर ऑनलाईनचं लेक्चर अटेंड करणं, न करणं, नोट्स काढणं, न काढणं, क्लासमधले क्वेश्चन करणं, न करणं, यामध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही त्याचा अंदाजा नाही लावू शकत. आपल्याला काय वाटतं ना? आपल्याला वाटतं की सर बिग काहीतरी एका दिवशी मी 14 तास अभ्यास करायला पाहिजे, 12 तास अभ्यास करायला पाहिजे. त्यांनी काही मजा नाही. की जर परीक्षा जवळ आली ना, माझा असा आहे सर, माझा स्वभाव असा आहे ना, की जेव्हा परीक्षा जवळ आली, 2 महिन्यावर परीक्षा आली ना, मी इतका अभ्यास करेल, क्रॅश कोर्स लावेल, फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा, मॅथचा, सगळा क्रॅश कोर्स लावेल सर. 3 महिने है ना, 2-3 महिने. आणि मी सीईटीच तर आहे ना सर, सीईटीच तर आहे ना. आणि मग फिजिक्स, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, सगळं मिळून मी आरामात 99% प्लस आणेल आणि मग मला सीओबी पाहिजे, व्हीजीटीआय पाहिजे, सरदार पटेल पाहिजे, सगळं मिळून जाईल. तसं होत नाही. स्मॉल इज बिगचा अर्थ असा होतो की जर तुम्हाला हे युद्ध जिंकायचं असेल ना, तर तुम्हाला रोज कार्य करावं लागेल. हे दिसतंय का तुम्हाला? कुठल्याही समुद्राच्या किनाऱ्यावर गेले ना तुम्ही, तर तुम्हाला आता इथे दिसतंय का? बघा, इथे पाणी आहे. इथं आधी दगड होता, पण आता इथे पाणी झाले. हा दगड बघा, याच्या आतमध्ये काय सर? इथे कुठे ना कुठे इतकं मोठं भगदाड पडले, इतकं मोठं छिद्र पडले. हे कसं होऊ शकतं की इतका स्ट्रॉंग दगड आहे, इतका मटेरियली, केमिकली तो स्ट्रॉंग आहे आणि हे पाणी त्याला कसं पोखरू शकतं? या पाण्यात इतकी ताकद आहे का की हे पूर्ण पहाड, म्हणजे हे जे आहे, हा पूर्ण रिजन क्रिएट करू शकतं? आहे का? पाण्यात तेवढी ताकद नाहीये. एकदा ते करू शकत नाही. हां, अल्टिमेट डिस्ट्रक्शन करू शकतं, मान्य आहे. पण पूर्ण शिफ्ट करू शकत नाही. म्हणजे इथे दगड होता, डायरेक्ट नेचर चेंज केलं ना, आता पाणी आलं सर तिथे. पाणी आलं. हे कसं झालं? हे आलं बेटा, हे आलं मायक्रो स्टेप्सनी आलं. आपल्याला आहे ना, मोठ्या गोष्टींची विचार करायची सवय असते, की सर मी एखाद दिवशी 12 तास अभ्यास करणार, मी वन नाईट स्टडी करणार, सर मला आतून मोटिवेशन आलं की मी सीईटी फोडून देईल, कोणीतरी मला येऊन मोटिवेट करायचं.
आपल्याला वाटतं कुठला तरी एक दिवस माझ्या आयुष्यात यावा आणि तो आयुष्य माझं सगळा ओव्हरऑल स्टडी आणि सक्सेस सगळ्या गोष्टी बदलून देईल, सगळ्या गोष्टी बदलून देईल. पण तसं नाहीये. तुमचा जो एक एक दिवस आहे, एक एक सेकंद आहे, तो महत्वाचा आहे. हे जे पाणी आहे हे रात्रंदिवस धडकतंय, रात्रंदिवस धडकतंय. मे बी 0.1%च फायदा होत असेल त्याला रात्रंदिवस धडकून रोज. पण त्याच्याकडे काय आहे, तर त्याच्याकडे कन्सिस्टन्सी आहे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी आहे. ते रोज करते, रात्रंदिवस करते. तेव्हा कुठे त्यांना ते हे रिझल्ट मिळतो, इतका मोठा चेंज दिसतो. पण आपल्याला कधी दिसेल? आपल्याला दिसतं हे पूर्ण जॉमेट्रिकली, हे पूर्ण पडल्यावर, हे पूर्ण पडल्यावर. इमॅजिन करा तुमच्याकडे दगड आहे आणि तुम्ही त्या दगडाला एखाद्या मोठ्या हातोड्याने तोडायचा प्रयत्न करताय. तर तुम्ही 99 घाव घातले ना, 99, तर त्या दगडाला काहीच होणार नाही. 100व्याला तो दगड काय होईल? मोकळा होईल, तुटेल. याचा अर्थ 100वा घाव इम्पॉर्टंट नाहीये, ते 99 स्ट्राइक्स इम्पॉर्टंट आहे. आणि याचा अर्थ होतो स्मॉल इज बिग. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विचार करा. सर मला COEP मिळेल, VJTI मिळेल, ते बंद करा, ते बंद करा. तुमच्याकडे जो 6 मंथ टाइम आहे, 6 महिने टाइम आहे, त्या 6 महिन्याचा एक एक दिवस व्यवस्थित युटिलाइज करा. फिजिक्स व्यवस्थित करा, केमिस्ट्री करा, मॅथ्स करा, क्वेश्चन सॉल्व्हिंग, चांगला कॉन्टेंट, PYQs, हे सगळं निरंतर करत जायचंय. शेवटी काही स्पेशल करायची गरज नाहीये. तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला रिझल्ट्स मिळणार. बघा, सीईटीला सर सक्सेस फॉर्म्युला काय? तर 3 गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. 3 गोष्टी पाहिजे, मस्ट आहेत, मस्ट. सगळ्यात पहिले कॉन्टेंट. तुमच्याकडे प्रीमियम टॉप लेवलचा कॉन्टेंट पाहिजे. युद्धाला जाताना तुमच्याकडे तलवार भाल्याचा आता जमाना गेला. किती चांगलं चालवता येतंय तलवार भाला, काही कामाचं नाही. आज आहे AK-47, AK-57 मॉडर्न ड्रोन्स. ठीक आहे, पूर्ण काय म्हणतात त्याला, जे प्रिसाइज स्ट्राईक करू शकतात असे मिसाइल्स. 6th जनरेशन एअरक्राफ्ट्स. ठीक आहे, अशा हेवी टेक्नॉलॉजीज आज आलेल्या आहेत. त्या टेक्नॉलॉजी तुमच्याकडे असतील तरच तुम्ही युद्ध जिंकू शकता. मला हे म्हणायचंय की तुमच्याकडे फिजिक्स असेल, मॅथ्स असेल, केमिस्ट्री असेल, याचा कंटेंट तुमच्याकडे टॉप लेवलचा पाहिजे. मग तुम्ही ऑनलाईन कोचिंग करा, ऑफलाईन कोचिंग करा की स्वतःहून करा, त्यांनी फरक पडत नाही. टॉप लेवल कंटेंट म्हणजे काय? टॉप लेवल कंटेंट म्हणजे इन डेप्थ कन्सेप्टचं एक्सप्लेनेशन. तुमच्याकडे चांगल्या कॉन्सेप्टचं एक्सप्लेनेशन पाहिजे. नुसतं रट्टा मारून काही होणार नाही. CETची एक्झाम आधीसारखी राहिलेली नाहीये. तुम्ही तुमच्या सिनियर्सला विचारू शकता किंवा स्वतः अनुभव घ्या. डिसेंबरला मग कळेल तुम्हाला. ठीक आहे, कॉन्सेप्ट पाहिजे. PYQ सॉल्व्ह होत आहेत का हे तुम्ही विचारलं पाहिजे स्वतःला, की आपण जे शिकतोय, जिथून शिकतोय त्याच्याने PYQ सॉल्व्ह होत आहेत का? म्हणत नाही 100 पैकी 100 क्वेश्चन सॉल्व्ह होतील PYQ. अरे पण 100 पैकी 80 होत आहेत का? 75 होत आहेत का? हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. हे स्वतःला विचारलं पाहिजे. ठीक आहे, सो कॉन्सेप्ट आहे सर, PYQ आहे, टेस्ट तुम्हाला द्यायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी कॉन्टेंटला पाहिजे. आपली जी बॅच आहे क्वांटम बॅच, त्याच्यामध्ये मी ही पूर्ण हा जो सेक्शन आहे त्याची जबाबदारी घेतली. ही 20% जबाबदारी आहे. शेवटी तर या 2 गोष्टी विद्यार्थ्यावर आहे. दॅट 20% ही पूर्ण एक लेक्चर 1.5 तासाचं का घेतो, 1.5-2 तासाचं का घेतो? एका चॅप्टरमध्ये आज रोटेशनल डायनामिक्स कंप्लीट झाला, फ्लुइड कंप्लीट झाला, KTG कंप्लीट झाला, रेडिएशन कंप्लीट झाला. एका चॅप्टरमध्ये नाही तर 80 ते 100 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यापेक्षा जास्तच असतील. असं का? कारण कॉन्टेंट लेवलला आपण कॉम्पिटिशनच्या मागे पडता कामा नये. आणि ह्याच कॉन्टेंटच्या जोरावर, ह्याच विद्यार्थ्याच्या मेहनतीच्या जोरावर रिझल्ट्स आलेत 2026ला. 99.8% इन फिजिक्स, 99.6, 99.7, 99.5. भरपूर विद्यार्थी आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर सर इंटेंट हे खूप जास्त महत्वाचं आहे. कॉन्टेंट जरी चांगला असला पण तुमचा जर इंटेंट नसला तर काही होणार नाही. सर व्हॉट इज इंटेंट? इंटेंट म्हणजे मी करणारच. विल पॉवर पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. त्या इच्छाशक्तीशिवाय काही होणार नाही. की मला COEP पाहिजे म्हणजे पाहिजे, VJTI पाहिजे म्हणजे पाहिजे. पुढच्या 6 महिन्यात जे करावं लागलं ते करीन. 10 तास अभ्यास, 12 तास अभ्यास, आजारपणात अभ्यास, सुट्टीला जायचं असलं तरी अभ्यास, कोणाच्या लग्नाला नाही जायचं तरी अभ्यास. या सगळ्या गोष्टी स्वतःला त्याग करावा लागेल स्वतःचा. तुम्हाला एका म्हणतात ना, आहुती द्यावं लागेल स्वतःला. आगीमध्ये तर आहुतीने द्यायची, पण या दिवसेंदिवस तुम्हाला जे काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत त्याला हटवावं लागेल
आणि एक मात्र फोकस करावं लागेल, दॅट इज माय ड्रीम कॉलेज. अभ्यास अभ्यास अभ्यास. 6 महिने हे तुम्ही केलं तर COEP VJTI सारख्या टॉप कॉलेजमध्ये तुमच्या एंट्रीला कोणी थांबवू शकत नाही. तो बेस्ट इंटेंट असला पाहिजे तुमच्याकडे. कॉन्टेंट आहे, ती शिकण्याची इच्छा आहे, इंटेंट आहे, तुम्ही सिरियस आहात अभ्यासाला, तुम्हाला माहिती आहे घरची परिस्थिती काय, सगळ्या गोष्टींची कल्पना आहे, आई वडिलांनी ऑफलाईनमध्ये किती खर्च केलाय, त्यांच्या अपेक्षा काय, आपल्या घरची परिस्थिती काय, आपलं भविष्य काय, बाहेरच्या नोकऱ्या काय, सगळ्या कंडिशन तुम्हाला माहिती आहे, सगळ्या कंडिशन माहिती आहे. तर इंटेंट हा असला पाहिजे. त्याच्यानंतर काय सर, सगळ्यात महत्वाचं, ह्या दोन्ही गोष्टी असतील पण जर आपण ऍक्शन करत नसू तर काय फायदा. ऍक्शन, व्हॉट आय मीन बाय ऍक्शन. ऍक्शन मीन्स तुम्ही लेक्चर अटेंड करताय का, तुम्ही नोट्स काढतायत का, तुम्ही नोट्स काढतायत का, की फक्त तुम्ही बॅच परचेस केली की ऑफलाईनला गेला आणि तुमचं काम झालं. नाही, लेक्चर अटेंड करणं, नोट्स काढणं, रिव्हिजन करणं, क्वेश्चन बरोबर झगडणं, सरांबरोबर राहणं. सर शिकवतात, लाईव्ह शिकवतात, लाईव्ह तुम्ही लेक्चर अटेंड करणं, जिथे पण तुम्ही शिकत असाल त्यांनी फरक पडत नाही, पण ते फॉलो करा. आलं लक्षात. त्याचबरोबर टेस्ट देणं की सर ही तयारी तर केली आम्ही, ही तयारी केली, पण ती तयारी योग्य आहे की नाही, त्यासाठी टेस्ट सगळ्यात महत्वाच्या. म्हणून इथे क्वांटम मध्ये आपण चॅप्टर वाईज टेस्ट घेतोय. चॅप्टर वाईज टेस्ट का घेतोय सर, यासाठी, कारण तुम्हाला प्रत्येक चॅप्टरला तुमचे जे लूप होल्स आहे ना ते कळावे. तो तुम्हाला फुल टेस्ट आणि पार्ट टेस्टला काही गडबड होणार नाही. मी तुम्हाला म्हटलं ना, एक चॅप्टर बनतो एक एक लेक्चर पासून. अलग लक्षात, एक सब्जेक्ट बनतो एक एक चॅप्टर पासून, आणि एक रँक बनतो 3 सब्जेक्ट पासून. मला काय म्हणायचंय, छोट्या गोष्टींवर लक्ष द्या, तरच यश तुमचं आहे, नाही तर तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सर, हे सगळं झाल्यानंतर बेटा, हे सगळं झाल्यानंतर तुम्ही रेडी होता. कशासाठी रेडी होतो सर, फायनल बॅटलसाठी. जेव्हा तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जाल तेव्हा जर तुम्ही परत हे करायला लागला तर गडबड होईल. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात फक्त आणि फक्त तुमचं काम जास्त असतं ऍक्शनचं. टेस्ट द्यायच्या रिव्हिजन करायची, फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, मॅथ्स. मग ठीक आहे, ऑक्टोबर एंड, मी म्हणतो नोव्हेंबरचा पूर्ण महिना, आणि डिसेंबर शेवटचे 30-40 दिवस ओनली रिव्हिजन अँड कॉन्टेंट. तर तुम्हाला हा कॉन्टेंट प्रिपेअर करावाच लागेल, तुम्हाला तो इंटेंट आणावाच लागेल, आणि तुम्हाला बोल्ड स्टेप घ्याव्या लागतील. 100% रिझल्ट येईल. पॉझिटिव्ह राहा. हा व्हिडिओ तुम्हाला मोटिवेशन द्यायला नाहीये, हा व्हिडिओ तुम्हाला योग्य मार्गदर्शन करायला आहे, की बेटा जागा हो. तुला जे दिसतंय ना 6 महिने, ते 6 महिने कसे जातील तुला तुझं कळणार नाही. दॅट इज द पॉवर ऑफ स्मॉल थिंग्स. छोट्या छोट्या गोष्टी जर 6 महिने एक एक दिवस जर तू काम केलं, एक मिनिटं काम केलं, एक तास काम केलं, प्रॉपर प्लॅनिंग केलं, मान्य आहे हे करत असताना अडचणी येतील, डिमोटिवेशन येतील, तरी पण जे मी म्हणत नाही, आयडियल म्हणत नाही की रोज 12 तास अभ्यास कर, रोज 10 तास अभ्यास कर. कधी नाही झाला अभ्यास, कधी 4 तास केला, पण परत उठलो, परत 8 तास केला, परत 9 तास केला, परत 3 तास झाला, परत दुसऱ्या दिवशी 11 तास केला. तुम्ही फाईट मारतोय. तर जो तुझा एक दिवसाचा फाईट आहे ना, तो जो ऍडिशनल अर्धा तास, 1 तास, की कुणाची आज अभ्यास करायची इच्छा नाहीये, पण तू त्या दिवशी 2 तास अभ्यास केला, दॅट इज युअर ऍडव्हान्टेज. तो तुझा ऍडव्हान्टेज आहे. हे समजून घे तू. कॉम्पिटिशन कशी काम करते, लॉंग टर्म माइंडसेट कसा काम करतो, गोष्टी कशा वर्क करतात, हे दिसत नाही. शॉर्ट टर्म मध्ये आपण काय नुकसान करतो आणि काय चांगलं करतो ते दिसत नाही. नुकसान केलं तरी मोबाईल हातात घेतला कायच फरक पडणार आहे, पण घे ना तू रोज तासभर मोबाईल हातात घे, आणि पुढचे 6 महिने कर. 180 तास तू वाया घातले. त्या 180 तासामध्ये किती रिव्हिजन करू शकला असता? तुला अंदाज आहे का किती मार्क्स कव्हर करू शकला असता? तेच जर तू एक तास एक्स्ट्रा काढला, मोबाईल नाही केला, बाकीचे डिस्ट्रॅक्शन कमी केले, 20-20 मिनिटं सुरुवातीला कमी केले, 25-25 मिनिटं कमी केले, असे तू कर 180 दिवस. किती होतात विचार कर. त्याच्यामध्ये किती अभ्यास करू शकतो. दॅट इज द पॉवर ऑफ मायक्रो स्टेप, पॉवर ऑफ स्मॉल स्टेप्स. तो ते घ्या, प्रॉपर कंटेंटला फॉलो करा, प्रॉपर इंटेंट ठेवा, आणि ऍक्शन्स घ्या. फिजिक्स तुम्हाला करायचं असेल तर क्वांटम बॅचचे ऍडमिशन सुरू आहे. ठीक आहे, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. ऍपमध्ये जा आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला परचेस करायचं की नाही. पूर्ण मी डेमो लेक्चर दिलेले आहे, एका चॅप्टरचं नाही, म्हणजे एक लेक्चर नाही, नॉट एक लेक्चर, पूर्ण तुम्ही कंटेंट बघू शकता. ठीक आहे, माझी इच्छा ही आहे की तुम्ही माझ्याकडे शेवटी येऊ नका. आता आले तर फायदा, नाही जरी आले तरी हे फॉलो करा, हे जे सांगितले ते फॉलो करा. ठीक आहे. सो ॲट राईट टाइम राईट गायडन्स तुम्हाला मिळाला पाहिजे, अँड आय नो दॅट आय कॅन डिलिव्हर.
डायरेक्ट सांगायला लागलो. ठीक आहे. मागे पण केलं आणि पुढे पण करत राहील. ऑल द बेस्ट.